विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य विकसित करण्यात मदत व्हावी, सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य वाढीस लागावे, तसेच विद्यार्थ्यांना नवीन कल्पना आणि दृष्टिकोन शोधण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने CITU अर्थात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात 14 ऑगस्ट रोजी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे संध्याकाळी 5च्या पुढे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक 11,000 रुपये रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक 7,000 रुपये रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक 5,000 रुपये रोख आकर्षक स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ 3,000 रुपये रोख आकर्षक स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ 2 3,000 रुपये रोख आणि आकर्षक स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत। प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल। वक्तृत्व स्पर्धेचे विषय मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील समाज व्यवस्था, शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी, स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद, संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रसार माध्यमांचे राजकारण, लोकशाही पुढील आव्हान, आरक्षणाचा सामाजिक आक्रोश, धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव, आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील का, दत्तनगर येथील सिटूच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रवेशिका मिळतील। प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2024 आहे। तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने करण्यात आले आहे। ट्रेड युनियन केंद्राच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्टच्या रोजी संध्याकाळी या ठिकाणी जागर वक्तृत्वाच्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांचं कौशल्य विकसित करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी या स्पर्धेमध्ये खालील विषय ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये 8 विषय आम्ही निवडलेले आहेत। 8 विषयांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आजची जी सद्य परिस्थिती आहे आणि आज काळाची गरज काय आहे या अनेक विषयांवरती आपलं वक्तृत्वाचं सादरीकरण करण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। ते अधिकाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्या वक्तृत्व स्पर्धेचं सादरीकरण करावं। तसंच ही स्पर्धा जी आहे ती निःशुल्क ठेवण्यात आलेली आहे।